आपल्या सगळ्यांचं स्वागत। अर्थातच सुरुवात आपण करतोय कांद्याच्या बातमीने आणि केंद्र शासनाने कांद्यावरती निर्यात बंदी लागू केलेली आहे। वाणिज्य मंत्रालयाचे अमित यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे जाहीर केलं आणि त्यानंतर आपण बघतोय आंदोलन होताना दिसतात। कांद्यामध्ये झालेल्या दरवाढीला लगाम लावण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचललंय असं सांगण्यात आलंय। मात्र निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। यानंतर नाशिक जिल्ह्यातील बागलाण, देवळा आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जोपर्यंत कांद्याला 30 रुपये किलो मागे 30 रुपयाचा भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव सुरू करणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आता कुठे कोरोनाच्या परिस्थितीची झळ सोसल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळत होता याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं होतं। कारण यापूर्वी आसमानी संकट असेल, त्यानंतर बाजारपेठेत किंवा लिलावात त्यांना झालेला नुकसान असेल, या सगळ्या समस्यांमधनं कुठेतरी आता कांदा विक्रीतनं शेतकऱ्यांच्या हाती 4 पैसे अधिकचे पडत होते। कारण यापूर्वी जर आपण पाहिलं तर यापूर्वी कांद्याकरता, कांदा उत्पादन घेण्याकरता जो खर्च आला तो देखील वसूल होत नव्हता अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती। त्यामुळे हा कांदा आम्ही बाजारपेठेपर्यंत आणायचाच कशाला अशी भूमिका देखील काही वेळेला शेतकऱ्यांनी घेतल्याचं बघायला मिळालं। पण यंदा तर भाव चांगला मिळत असताना निर्यात बंदीच्या निर्णयामुळे आता मात्र आम्ही माघार घेणार नाही, आम्ही आंदोलन करून राहू अशी भूमिका जी आहे ती शेतकऱ्यांनी इथं घेतलेली आहे। अर्थात यानंतर आपण बघतोय की या संदर्भातली पुढली घडामोड की केंद्राने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटते आणि या प्रश्नावर राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक झालेत। केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि कृषी मंत्रालयात छुप्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला। कांदा उत्पादक शेतकऱ्याला आता कुठेतरी भाव मिळायला लागले होते। अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा जो कांदा आहे, कांदा निर्यातीला बंदी घातलेली आहे। त्यामुळे निश्चितच शेतकरी जो आहे तो आता अडचणीत सापडणार आहे। माझ्यासोबत राज्याचे राज्यमंत्री आणि शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू आहेत। बच्चूभाऊ, मला सांगा नेमकं सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे याचा शेतकऱ्यांना काय फटका बसणार आहे? आता प्रॉब्लेम असा आहे का कांदा खाल्ला नाही तर मरत नाही हे स्पष्ट असताना सुद्धा, त्याला पर्यायी व्यवस्था असताना सुद्धा कांद्यावर नियंत्रण आणण्याची गरज नव्हती। कांदा जीवनावश्यक वस्तूमधून काढला, पण आज आम्ही पाहतोय का मुंबईच्या बॉर्डरवरचे 400 कंटेनर, बांगलादेशामधले बंगालमधले चेन्नईमधले 200-300 कंटेनर आत्ता अचानकपणे थांबवले। त्याच्यामुळे 3000 रुपये क्विंटलचा भाव आता 2700 रुपये क्विंटलवर आला आणि हे अशा पद्धतीनं शेतकऱ्याला मारण्याचं धोरण मोदीजी सरकार जर करत असेल तर निश्चितच आम्ही पुढचा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही। भाऊ, मला सांगा नेमकं आंदोलनाची काय भूमिका, कशी आंदोलन राहणार आहे, कुठे राहणार? आम्ही निवडक लोक घेऊन वाणिज्य मंत्रालय, कृषी मंत्रालय याच्या दालनामध्ये 10 ते 15 शेतकरी या 5 ते 6 दिवसात घुसून आंदोलन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही व्यवस्थित करणार आहोत तिथे जाऊन। निश्चितच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता बच्चू कडू आक्रमक होत आहे आणि दिल्लीच्या केंद्र सरकारच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्याची धमकी आता बच्चू कडू यांनी दिलेली आहे। सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 4 पैसे मिळत असतानाच लगेच निर्यात बंदी केली। पीएम सांगतात की शेतकऱ्याला उत्पादनापेक्षा जास्त पैसे मिळाले पाहिजे, पण भाव कमी असल्यावर त्याला मदत केली जात नाही असं म्हणत भुजबळांनी या निर्णयावरती टीका केली आहे। की तुम्ही इतर कुठल्याही वस्तूचं एक्सपोर्ट जर करायचं असेल आणि त्याचे भाव जर वाढले असेल तर एक्सपोर्ट थांबवत नाही। मग कांद्याच्याच पाठीमागे कशाला लागतात? बरं ठीक आहे, तुम्ही जे करा, परंतु मग प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याला 1.5 पट 2 पट भाव मिळाला पाहिजे आणि त्याचा खर्च निघून त्याला फायदा मिळाला पाहिजे। त्याला त्या कांद्याचा जो आहे त्याचा जो काही खर्च आहे त्याच्या दुप्पट हमी भाव जे त्यांना बांधून द्या। भाव जर खाली पडले तर त्यांना पैसे द्या। कांदा निर्यात बंदी हा शेतकऱ्यांशी केलेला मोठा विश्वासघात आहे अशी टीका अजित नवले यांनी केली आहे। केंद्र सरकारच्या ह्या अत्यंत विश्वासघाती निर्णयाचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करतो आहोत। राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादकांबरोबर केंद्र सरकारने जो प्रचंड मोठा विश्वासघात केलाय त्याच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेत आणि इतरही शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या जीवावर केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये किसान सभा पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल आणि केंद्र सरकारला याची किंमत मोजायला भाग पाडेल अशा प्रकारचा इशारा सुद्धा किसान सभेच्या वतीने आम्ही देतो आहोत।
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान करणारा निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मी केंद्र सरकारला विनंती करतो की आपण ही निर्यात बंदी ताबडतोब मागे घ्यावी, कारण अत्यावश्यक वस्तू कायद्यामधून शेतकऱ्यांचा शेतमाल वगळण्याची आपण घोषणा केली. आम्ही त्याचं स्वागत केलं, जल्लोषामध्ये आम्ही स्वागत केलं. महाराष्ट्रातला शेतकरी या निर्णयाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची असेल. कांद्याच्या निर्णयावर केंद्र सरकारनं बंदी घातल्यानं कांदा उत्पादक शेतकरी, बाजार समितीतील व्यापारी, संचालक संतप्त झालेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. काय वाटतं तुम्हाला ही जी निर्यात बंदी केली आहे केंद्र शासनाने? मी सर्वप्रथम केंद्र सरकारने जो कांदा निर्यात बंदीचा निर्णय केलेला आहे त्याच्या विरोधात मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतो. आणि गेल्या 5 महिन्यापासून जो कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून कांद्याला कोणतेही भाव मिळाले नाही. शेतकऱ्यांनी कांदा हा मातीमोल भावाने विकलेला आहे आणि आज कुठे शेतकऱ्यांना 4 पैसे पदरात पडत आहे 8 दिवसापासूनच. आणि कुठेही ओरड नसताना, कुठेही त्याची बातमी नसताना केंद्र सरकारने हा शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेला घाईघाईचा निर्णय आहे. याच्या पाठीमागे काय वाटतं तुम्हाला, काय असू शकतं का? याच्या पाठीमागे मतांचा जोगो आहे हेच मला वाटतं. शेतकऱ्याला वेळी धरून बिहारची निवडणूक जिंकायचा हा केंद्र सरकारचा डाव दिसतो, याचा मी जळजळीत निषेध करतो. तुम्हाला काय वाटतं हे एकूणच का असं केंद्राने निर्णय घेतलेला आहे? राज्यात मुठभर लोकांच्या हिताचा निर्णय घेऊन डोळ्यासमोर निवडणुकांचं माप ठेवून या तुगलकी निर्णय घेतलेला आहे. अशा या तुगलकी निर्णयाचा मी या ठिकाणी शेतकरी प्रतिनिधी म्हणून जाहीर निषेध करतो. व्यापारी पण आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का याचा फटका त्यांना कसा बसणार आहे. काय म्हणाल तुम्ही एक व्यापारी म्हणून? हजारो गाड्या बॉर्डरवर उभ्या आहे, बांगलादेश बॉर्डरवर. मुंबईला पण हजारो कंटेनर उभे आहे. लाखो टन माल तिथे बेभरोसे उभा आहे. आज गव्हर्नमेंटनी, शासनाने काही आत्तापर्यंत सूचना न करता संध्याकाळी सडन असा एक निर्णय घेतला. त्याच्यामुळे सगळ्यात हुळहुळी मचली आहे. एवढा माल बॉर्डरवर जाऊन परत येणार कसं काय? ट्रान्सपोर्टवाले आम्हाला वारंवार फोन करून त्या गोष्टीची खबरदारी घेत आहे. आम्ही तरी त्यांना काय उत्तर देणार? केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फटका शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, प्रशासन, संचालक या सर्वांना बसणार आहे. त्याच्यामुळे हा निर्णय जो आहे केंद्राने मागे घ्यावा अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. आणि यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघूयात की काय मुद्दे आहेत. हे लॉकडाऊनमुळे 6 महिने शेतकऱ्यांनी नुकसान सोसलं. कांद्याचा उत्पादन खर्च अंदाजे 12 ते 13 रुपये किलो. इतके दिवस मिळालेला भाव 3 ते 7 रुपये प्रति किलो. 15 ऑगस्ट पासून दरात थोडी सुधारणा झाली होती, समाधानाची बाब होती. पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रति किलो 20 ते 25 रुपये भाव मिळाला. सोमवारी दुपारी अचानक निर्यात बंदी जाहीर करण्यात आली. हजारो टन कांदा आता बंदरामध्ये अडकणार. बिहार, बंगालच्या निवडणुकांमुळे केंद्राने हा निर्णय घेतलाय का, असा देखील प्रश्न उपस्थित करून चर्चा केली जाते. निवडणुकीच्या राजकारणाची किंमत शेतकऱ्यांनी का मोजावी, हा देखील एक प्रश्न. त्यामध्ये 400 कंटेनर कांदा जो आहे तो मुंबईच्या जेएनपीटी बंदरात आता थांबून आहे. 80 कंटेनर कांदा चेन्नईच्या जेएनपीटी बंदरात आहे. तर एका कंटेनरमध्ये 29 क्विंटल कांदा आहे. 300 ट्रक कांदा हा बांगलादेशच्या सीमेवरती ट्रक त्याचे उभे आहेत. तर बांगलादेश, मलेशिया, दुबई, इंडोनेशियात हा कांदा जो आहे तो निर्यात केला जातो. निर्यात बंदीचा पाकिस्तानला फायदा होणार आहे. 15 मार्च पासून कांद्याची निर्यात बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबियात केली जात होती. 15 मार्च पासून कांद्याची निर्यात आपण बघतो या देशांमध्ये होत होती. मार्च 2020 लासलगाव बाजार समितीत 1600 वाहनांमधून 30,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 1790, सरासरी 1600 तर कमीत कमी 1000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
लाल कांद्याला कमाल 1780 सरासरी तर 1500 तर कमीत कमी 900 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. त्यामुळे आता कधीतरी चांगला भाव कांद्याला मिळत असताना सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेणं हा तुगलकी निर्णय असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. तशी टीका शेतकरी करताना दिसत आहे. आणि याचबद्दल भाजपच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी म्हणून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि त्यांनी त्याबद्दलचं निवेदन त्यांना देऊ केलंय. याविषयी आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. आज आपण भेट घेतली, काय मुख्य मुद्दा होता आणि काय मागणी केली? कालच केंद्र सरकारचे नोटिफिकेशन आले की अचानकपणे कांद्याची एक्सपोर्ट बंद करत आहोत. त्या संदर्भात DGFT आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि आज सकाळी आदरणीय केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांची भेटही झाली. त्यांना निवेदनही दिलं आणि विनंती केली की ही अचानक अशी एक्सपोर्ट बंदी झाली आहे, तर याच्यामध्ये बरेचसे कंटेनर आहेत की जे आपले आता पोर्टवर पण आहेत, काही बॉर्डरला आहेत, जे थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर सुद्धा होतोय आणि हे नुकसान होऊ नये म्हणून आपण याच्यावर त्वरित परत विचार करावा. त्या संदर्भात आदरणीय पियुषजींनी सकारात्मक विचार करत सांगितलं की अचानकपणे झालेली वाढ ते जवळपास 32% महाराष्ट्रामध्ये अचानक वाढ झाली, त्याचं काय कारण आहे याच्यावर हे चालू आहे आणि या संदर्भात लवकरच माहिती घेऊन पुढच्या याच्या संदर्भात आपण हे करूया म्हणून त्यांनी मला सांगितलं विचार. निर्यात बंदी केली, पावडरवरती निर्यात बंदी केली, त्यानंतर कांद्यावरती बंदी केली. याच्यामुळे जे देशांतर्गत बाजारपेठ आहे त्यांचे भाव कोसळण्याची शक्यता आहे. नाही, कसं असतं, दोन्ही मागणी आणि पुरवठा या दोन्ही बॅलन्स करावं लागतात आणि या दोन्हींवर नियंत्रण सरकारला ठेवावं लागतं. त्याच्याप्रमाणेच आता कस्टमचं म्हणणं आहे की अचानक अशी भाववाढ झाली आणि इकडे ग्राहकांना पण अचानक त्या बाजारमध्ये भाव वाढून गेला. या दोन्ही गोष्टींचा ताळ साधत मग एक्सपोर्ट बंदी त्याच्यासाठीच केली गेली की आपल्याला पण कांदा पुरेल का, पुरेसा आहे का देशामध्ये, हे दोन्ही गोष्टींचा विचार करून आणि जर ह्या काळामध्ये त्यांची बैठक होऊन ते डिटेल्स अजून परत एकदा चर्चा घेणार आहेत. ते लवकरच ते म्हटले की आम्ही याच्यावर विचार करू. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट राहुलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. नाशिकमधील शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदीच्या सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय. देशातील कांद्याचा दर ठरवणारं गाव, परिसर म्हणून नाशिकची ओळख, हे सगळे ते शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांचा सगळा कांदा जो आहे तो चाळीमध्ये स्तब्ध झालेला आहे. एकीकडे चाळीमध्ये स्तब्ध झालेला कांदा दुप्पटाच कुठे भाव मिळायला लागला आणि अशा परिस्थितीमध्ये जर का कांद्याची निर्यात बंदी केली तर शेतकऱ्यांना नेमकं करायचं काय, अशा प्रकारचे प्रश्न आहे. निषेध करताय तुम्ही, काय भावना आहे? काल केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही मातीमोल भावामध्ये माल विकलेला असताना, 15 दिवसापासून चांगली बाजार मिळत असताना अचानक असा घातकी निर्णय केंद्र सरकारने काल घेतला. केंद्र सरकारने निर्णय घातकी घेतला. शेतकऱ्याची काय परिस्थिती? शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे का, गेल्या 5-7 महिन्यापासून पावसाअभावी काहीच भेटलेलं नाही शेतकऱ्यांना आणि त्यात 1-2 वकलांना कुठं भाव भेटला नाही तर लगेच निर्यात बंदी चालू केली त्यांनी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान झाली. त्यात 50% कांदे सडून गेलेले. 50% कांदे सडून गेले. हे आसमानी संकट. आणखीन सरकारनं हा निर्णय घेतला, हे सुलतानी संकट का? सुलतानी संकट आहे. शेतकऱ्यांसाठी फार मोठं संकट आहे. 1-2 वकलाला कुठं भाव नाही भेटला तर लगेच निर्यात बंदी आणतात. तुम्ही जो माल रोखून ठेवला तो गेला असता तर आज आम्हाला पुन्हा थोडाफार पैसे भेटले असते मालाचे. ते तू पुढे माल जाईल नाही तर व्यापारी कुठून माल घेणार? 22 ते 25 हजार मेट्रिक टन कांदा सीमेवर पडू नये. इथले 400 कंटेनर त्या ठिकाणी लागू आहे. शेतकऱ्यांचे दिलेले पैसे सुद्धा अजून व्यापाऱ्यांनी चुकते केले नाही. तितपत हा माल परत आणण्याची वेळ आली आहे. काय सांगाल, शेतकऱ्यांना पैसे मिळणार का?
शेतकऱ्यांना पैसे मिळायचे असं आहे का? आज जर व्यापारीमध्ये मोठ्या लॉसमध्ये होत आहे, आज आमचं करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये. आणि आज आम्ही काल 7 वाजेपर्यंत जो निर्णय केला त्याच्या पहिले आमचा जेवढा बी माल एक्सपोर्टवर तिथं पोहोचलेला आहे त्या मालाचे आर्थिक नुकसान होणार याचं सरकार थोडी जबाबदारी घेणार आहे. आणि सरकारचं हे धोरण एकदम चुकीचं आहे. केव्हा बी निर्यात बंदी केली जाते, किंवा त्यांनी जर निर्यात बंदी करायची होती तर आम्हाला 2 दिवस 4 दिवस पहिले याची कल्पना द्यायला पाहिजे होती. अचानकपणे निर्यात बंदी केली जाते आणि तिथं एअरपोर्टवरती माल थांबवला जातो. काल 7 वाजता जर त्यांचा निर्णय झाला तर त्याच्या पहिले पोहोचलेला परवड नुसती शेतकऱ्यांची नाही, आडत्यांची नाही, व्यापाऱ्यांची नाही, तर एक्सपोर्टरची आहे. कांदा तुमचा एक्सपोर्टला जाणारा थांबला. कांदा एक्सपोर्टला जायला थांबला. मागील 2 महिन्याचा जर तुम्ही इतिहास जर काढला तर कांदा किती प्रमाणात एक्सपोर्ट आहे याचं जर गणित काढलं, ही जी काही भाववाढ जी झालेली ही कोणत्याही प्रकारे कृत्रिम भाववाढ नसून किंवा एक्सपोर्टमुळे झालेली भाववाढ नाहीच आहे. ॲक्च्युली आता एक्सपोर्टला कांदा जातच नाही, फार कमी भावात तिथं डिमांड आहे. ही जी आहे शेतकऱ्यांचा माल जो अर्धा सडलेला आहे आणि लिमिटेड माल असल्यामुळे आणि साऊथ इंडियाला जो जास्त पाऊस झाला, साऊथ इंडियाला पाऊस असल्यामुळे ही जी आता भाववाढ झालेली, तर तसं जर पाहिलं तर मागील 4 महिन्यात शेतकऱ्यांनी 500 ते 1000 रुपये क्विंटलमध्ये माल जो विकला आणि आता जर त्यांना 3000च्या रेंजमध्ये जर भाव मिळत असेल आणि ज्या प्रमाणात त्यांचा कांदा सडला तो जर ॲव्हरेज काढला तर 12 ते 15 रुपयाच्या वरती त्यांना काय ॲव्हरेज पडणार आहे असं मला वाटत नाही. आणि तुमचं जर बंद करायचं असेल निर्यात तर फक्त हे भारतातच होऊ शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूंचा प्रशांत, नाशिक. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव देखील गडगडलेत आणि त्यामुळे शेतकरी आता टोकाची भाषा बोलताना पाहायला मिळतोय. याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. आपण आता आहोत सोलापूर मार्केट यार्डामध्ये आणि या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून असतील ते या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, आपला माल घेऊन आलेले आहेत. दादा, काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? निर्यात बंदी केंद्र सरकारने केलेली आहे कांद्यावरती, काय तुमची प्रतिक्रिया आहे? मी पोपट शिंदे, कांदा उत्पादक, टेंभुर्णी तालुका माडा. कृषी प्रधान म्हणून आपला देश मिरवत आहे, परंतु कृषीचाच कंबरडा मोडला जात आहे आणि कांद्यावर इतकी अडचण आली आहे आता की निर्यात बंदी म्हणजे अघोषित निर्यात बंदी केलेली आहे. त्यामुळे आता सध्या बियाणं महागलेलं आहे. मी स्वतः साधारणतः 50,000 रुपयाचे बियाणे विकत घेतलेलं आहे आणि आता जर निर्यात बंदी झाली म्हणजे केली आहे सरकारने, तर ह्याचा माझा इतका तोटा होईल की मला फाशी घेण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. तर ह्यावर मी पहिल्यांदा केंद्र सरकारचा तीव्र निषेध करतो. ह्याच्यावर काहीतरी उपाय करून शेतकऱ्याला पूर्ववत निर्यात जी बंदी होती उठवून चालू करावी, हीच एवढी माझी मागणी आहे. आपण पाहतोय की खूप टोकाची भाषा या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जाते. आणखी काही आपल्याबरोबर शेतकरी या ठिकाणी आहेत. दादा, काय सांगाल, तुमची किती शेती आहेत किंवा तुमचा किती कांदा असतो आणि काय आता परिस्थिती होणार आहे निर्यात बंदी केल्यानंतर, काय सांगा? निर्यात बंदी केल्याच्यानंतर तोटा तर सगळ्याचाच होणार आहे, पण या सरकारचं हे चुकीचं धोरण आहे. कुठलंही मार्गदर्शन सूचना न देता यांनी अचानक निर्यात बंदी केली आणि मुंबईसारख्या ठिकाणी 400 कंटेनर त्यांनी उभा राखलेत आता सध्या, आणि त्याच्यामुळं 600 ते 700 रुपयाची घसरण आज झाली आहे असं आम्हाला सकाळीच समजलं. आम्ही एक शेतकरी आहे, 2 क्विंटल बियाणं आम्ही परवाच आणलेलं आहे, 3000 रुपयांनी बियाणं आणलं आणि आज 600-700 रुपयाची घसरण ही शेतकऱ्याला सहन होत नाही. मार्केट एकतर 6-6, 7-7 महिने शेतकऱ्यांनी कांदा ठेवलेला आहे. आता चालूच्या घडीला लॉकडाऊनमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आणि जे उरलेला कांदा आहे त्याचा आता मातीमोल मिळायला लागले. तर याचा कुठंतरी शासनाने सुद्धा विचार करायला पाहिजे. असं शेतकऱ्याला जर मेटाकोटीला आणलं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आठवड्यातले पण शेतकरी या ठिकाणी कांदा घालण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि काय सांगाल एकंदरीत ह्या निर्णयाबद्दल? आम्ही जामखेड तालुक्यातून पिंपळगावातून आलेलो आहेत, तरी आमचा कांद्याचा माल घसरण झाल्यामुळे आमचे आज हातपाय गळाले. आज माल बियाणे 3000 रुपये किलोने घेतले. आज ते बियाणे समजा रोपं हे टाकले ते सडून गेलेत, रोपं काय अजून ही झाले नाहीत. मग रोपं गेल्यामुळे आमचे हातपाय घसरले ना आज निर्यात बंद केल्यामुळे तर उद्याच्या मालाचे जे येणार आहे ह्याची फार पूर्ण वाटूळ होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. केंद्र सरकारनं लादलेल्या कांद्याच्या निर्यात बंदीचा महाराष्ट्रातून कडाडून विरोध होतोय. कांदा निर्यात बंदीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. आपण आहोत जुन्नरमध्ये.
जुन्नरमध्ये बाजार समितीचे मागचं आपण बाजार समितीचा हा एरिया पाहतोय. आठवड्यातून 2 वेळा या ठिकाणी साधारण मार्केट आणि लिलाव होत असतो आणि आज तालुक्यामध्ये साधारण आठवड्यातल्या 3 मार्केट आहेत, या ठिकाणी सुद्धा हा सगळा लिलाव होत असतो. नेमक्या काय ह्या सगळ्यांच्या मागण्या आहेत? आपल्यासोबत शेतकरी बाजार समितीचे संचालक आणि व्यापारी ही सगळी मंडळी आहेत. नेमका हा सगळा परिणाम काय घडतोय हे आपण त्यांना विचारणार आहोत. शेतकरी आहेत आपल्यासोबत. मला सांगा, नेमकं तुमचा किती कांदा आहे आणि ह्यावर्षी कसा रेट मिळतोय? काय समाधानी होते का तुम्ही या निर्णयामुळं? नेमकं तुमचं मत काय आहे? या निर्णयामुळे जो आता निर्णय घेतला आहे तो निर्णय फार चुकीचाच आहे. शेतकऱ्यांना तसं परवडतच नाही आत्ता कांदा. खूप पाऊस झाल्यामुळं कांदे बी खराब झाले आहेत आणि त्या खराब कांद्यामुळं भाव मिळत नाही आहे. आता भाव कुठेतरी वाढला होता, शेतकऱ्यांचं बरं चाललं होतं, तसं सरकारने त्याचं हे करून टाकलं, काय म्हणतात त्याला, ते निर्यात बंदी करून टाकली. त्यामुळे नुकसान आहे शेतकऱ्यांना आता होईल. नुकसान आहे असं तुमचं मत आहे. व्यापारी आहेत आपल्यासोबत. तुमचं नेमकं मत काय याच्यावरती? हा झालेला निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे आणि तो कसा चुकीचा आहे? कांदा ही जी वस्तू आहे याचे ॲक्च्युली बाजारभाव, मागणी आणि पुरवठा या धर्तीवर ठरवले जातात. मागणी जास्त असेल तर बाजारात भाव वाढण्याची शक्यता असते. आत्ताची परिस्थिती अशी आहे की लॉकडाऊनमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने माल विकावा लागला होता, कांदा माल. पण आत्ताशी थोडेसे 2 रुपये मिळण्याची वेळ आली. बराचसा कांदा बाराक्यांमध्ये यावर्षी वातावरणामुळे सडून गेला आहे आणि नवीन कांदा जो येणार आहे तो नवीन कांदा अतिपावसामुळे थोडंफार त्याचं नुकसान झालं आहे. त्यामुळे थोडीशी वाढ झाली आहे. पण अचानक निर्यात बंदी केल्यामुळं ज्या लोकांनी, निर्यातदारांनी जो कांदा बंदरात पाठवला आहे किंवा बांगलादेशच्या बॉर्डरवर पाठवला आहे त्यांचा माल आज त्या जागेवरच साडण्याची वेळ आली. तर किती नुकसान होणार आहे तुमच्या या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं? आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रामुख्याने कांदा आणि टमाटे ही 2 पिकं घेतली जातात. तालुक्याचं अर्थकारण आहे विशेषतः कांद्यावर जास्त अवलंबून असतं आणि ह्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये मार्च ते ऑगस्टपर्यंत कांद्याला अजिबात बाजार नव्हता आणि निसर्ग चक्रीवादळ आलं, त्यातसुद्धा जो साठवलेला कांदा होता तो बराख्यामध्ये पाणी गेल्यामुळं त्याचं पण नुकसान झालं. आत्ता थोडे पुढं बाजार वाढायला लागले होते. तर ह्या बाजार वाढलेल्या याच्यामध्ये जो काय सुरक्षित कांदा आहे त्याचा शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये आणण्यास सुरुवात केली. बाजार वाढले होते, परंतु केंद्र सरकारने जो निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे हा अतिशय चुकीचा आहे. निर्यात बंदीमुळं शेतकऱ्यांची अपरिमित अशी हानी होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.